मेघानी नगर परिसरात आगीच्या ज्वाळा आणि काळा धूर दूरवरून दिसत होता। अपघात होण्यापूर्वी पायलटनं एटीसीला दिलेला शेवटचा मेसेज देखील समोर आलेला आहे। तर डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाचे बोईंग 787 विमान अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच कोसळलेलं आहे। तर अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांची नातेवाईक असल्याची माहिती समोर येते। खरं तर या विमानात 12 क्रू मेंबर्स होते। या 12 क्रू मेंबर्स पैकी एक क्रू मेंबर अपर्णा महाडिक हिचा देखील समावेश आहे आणि ही अपर्णा महाडिक सुनील तटकरे यांची नातेवाईक असल्याची माहिती समोर येते। अपर्णा सुनील तटकरेंच्या भाच्याची बायको असल्याची माहिती समोर येते। विमानातील एक क्रू मेंबर तटकरेंची नातेवाईक असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। तर या विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर हे सहवैमानिक होते। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरले। काळजाचा ठोका चुकवणारी अपघाताची दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळतात। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं तर निधन झालं असल्याची देखील माहिती सूत्रांकडून समोर आलेली आहे। जो लंदन जाने वाली फ्लाइट थी जिसमें इंडियन और ब्रिटिश सिटीजन्स भी थे, ऐसा मैं सुना। और जहाँ कंट्री के कोई भी लोग होने दो, इसमें जो जिनका मृत्यु हुआ उन सबको मैं मेरा श्रद्धांजलि मैं देता हूँ और कंडोलेंस मैं करता हूँ उनका। और जो मरे हुए लोग हैं उसमें उनको सरकार जल्द से जल्द मदद करना चाहिए। और जो जीवित लोग हैं जहाँ वो गिरा अपना विमान, उस एरिया के लोगों को भी मदद करना चाहिए। और जो अगर हॉस्टल है तो हॉस्टल में के बच्चों को भी मदद करना चाहिए। और हर एक जो वहाँ पर आज दुखी है और जो उनको शांति। तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे देखील या दुर्घटनेवर आपली प्रतिक्रिया देत होते। त्यांनी देखील खरं तर या संपूर्ण घटनेवर आपलं मत व्यक्त केलेलं, आपली भावना, आपलं दुःख बोलून दाखवलेलं आहे। लवकरात लवकर बचाव कार्य सुरू व्हावं, यासोबतच जे कोणी या दुर्घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यांना देखील लवकरात लवकर मदत मिळावी अशी भावना त्यांनी बोलून दाखवलेली आहे। यासोबतच या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय ती म्हणजे अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे हे विमान कोसळलेलं आहे। विमानाचा सांगाडा पूर्णपणे जळाला असून त्याचे बहुतेक भाग जळून खाक झाले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा,